वीज पडून मृत्यू झालेल्या आदिवासी कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करा, बिरसा फॅक्टर्सची तहसीलदारांकडे मागणी। वीज पडून दोघांचा मृत्यू, वडगाव व संचेती नगर अशा दोन ठिकाणी घटना। शहादा तालुक्यातील वडगाव येथे 19 मे 2025 रोजी वीज पडून आदिवासी युवक सुखदेव दशरथ चव्हाण वय 35 वर्ष राहणार मूळ गाव तलावडी याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। संचेती नगर येथील राखणदार करणाऱ्या कुटुंबातील तुषार पारध्या पावरा वय 11 वर्ष मूळ गाव बिलगाव या बालकाचा 16 मे 2025 रोजी मृत्यू झाला। तालुक्यात वडगाव व संचेती नगर अशा दोन ठिकाणी वीज पडून मृत्यू झालेल्या आदिवासी कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी बिरसा फॅक्टर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा जिल्हा नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फॅक्टर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, सुरेश पवार, दिलीप मुसळदे, रामदास मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। शहादा तालुक्यातील वडगाव येथील सुखदेव दशरथ चव्हाण वय 35 वर्ष यांच्यावर वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय व 5 वर्षाचा त्यांचा बालक गंभीर जखमी आहे। वडगाव तित्री पाट्याजवळील चिंचेच्या झाडाखाली हवेने पडत असलेली चिंच वेचताना ही दुर्दैवी घटना घडली। पीडित कुटुंबासोबत आमची बिरसा फॅक्टर्स संघटना आहे। पीडित कुटुंब हे शहादा तालुक्यातील तलावडी या गावातील आहे। कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत हलाखीची व गरिबीची आहे, त्यामुळे ते वडगाव येथे शेती काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात। मयत पश्चात त्यांची पत्नी व 3 मुले असे परिवार आहे। शहादा येथील संचेती नगर येथील राखणदार करणाऱ्या कुटुंबातील तुषार पारध्या पावरा वय 11 वर्ष या बालकावर दिनांक 16 मे 2025 रोजी वीज पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। पीडित कुटुंबासोबत आमची बिरसा फॅक्टर्स संघटना आहे। पीडित कुटुंब हे धडगाव तालुक्यातील बिलगाव या गावातील आहे। कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत हलाखीची व गरिबीची आहे, त्यामुळे ते राखणदारीचे काम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात। म्हणून दोन्ही घटनेचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करून पीडित आदिवासी कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत प्रशासनाकडून देण्यात यावी अशी मागणी बिरसा फॅक्टर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे। न्यूज 18 महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची, शहादा। शहादा तालुक्यातील वडगाव येथे दिनांक 19 मे 2025 रोजी सुखदेव चव्हाण वय 35 मूळ गाव तलावडी या आदिवासी युवकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर संचेती नगर येथील राखणदार करायला आलेल्या एका आदिवासी कुटुंबातील तुषार पावरा वय 11 या बालकाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला। या शहादा तालुक्यामध्ये वीज पडून मृत्यू झालेल्या अशा 2 घटना घडल्या। या घटनेतील जे आदिवासी कुटुंब आहे हे गरीब व त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून ते मजुरी व शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात। म्हणून या कुटुंबांना तात्काळ आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे या दोन्ही कुटुंबातील आदिवासी कुटुंबांना तात्काळ घटनेचे पंचनामे करून आर्थिक सहाय्य करण्यात यावं, आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी माननीय तहसीलदार शहादा यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे। सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे, म्हणून अशा जे नैसर्गिक आपत्ती वीज पडते अशा संकटांपासून सावध राहण्यासाठी आपल्या सर्व आदिवासी बांधवांनी व जनतेने खबरदारी घ्यावी असं आम्ही संघटनेतर्फे आवाहन करतो। जय बिरसा, जय आदिवासी।